अहो किती लांब आहे अजून. या काय हत्ती गेला आणि शिपूट राहिलं आलंच. आणि ती तुमची पॅन्ट बघा पर बोचेच्या खाली लोळत. वड बरं जरा वर. आलं का नाही अजून? तरी चिठ्ठी काढ बरं. ते माणूस येते त्याला पत्ता विचारा. दादा हा पत्ता सांगा बरं. इथून सरळ जा, मग उजव्या हाताला वळा, तिथून ना पुन्हा डाव्या हाताला जा. जवळ आहे ना? नाही, थोडं लांब आहे जरा. अहो अजून किती चालायचंय? या काय आलं हत्ती गेला आणि शिपूट राहिलं. तुमच्या हत्तीच्या तर आता शिव्या दिल्यावर म्हणू नका शिव्या देती म्हणून. अगे या काय आलं ही समोरची बिल्डिंग. चल स्वर्गाचे का नाही एकदम. हा स्वर्गच आहे. जाता का वर म्हणजे मी होईल मोकळी. आईला रव्या का नाही आला अजून. हा त्याच्याकडे चावी. मी काय म्हणतो जायचं का पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे जाऊन थांबू तिथं. चल ती बॅग मी घेतो जड झाला असं तो. जाऊ द्या मीच पकडते. चल गाई गाई बघून चल वय पुढं. ह्या काय आला पाहिला मजला ठेव. हो दमलो बापार. या काय हाच प्लेट आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. 8 किलोमीटर चालवत आणले. साधे रिक्षाला पण पैसे नव्हते का तुमच्याकडे? रेल्वेचं तिकीट तरी काढलं होतं का नाही? का आणले असंच? काढलंय माझ्या. ग बसा. आणि तुमचा मित्र कुठं राहिला? का गेलाय तोंडवर करून? त्याला कशाला बोलती आता? तुमचा मित्र आहे, तुमच्यासारखाच असेल ना. फोन लावा त्याला. फोन बंद आहे माझा. आता फोन पण बंद केला का काय? तुम्ही गावात काही कांडबिंड करून आलात का? कसला कांड? काम मिळाले म्हणून आलोय. रात्रीच ते बी असं पळून? रव्याचा फोन आला होता, काम मिळाले लवकर ये म्हणून आलो. बाबा अरे किती वर्षांनी हा चड्डीतून नाही रे पॅन्टीतच. बरं ओळख करून देतो. रव्या ही माझी बायको स्नेहा. स्नेहा हा रवी. वहिनी नमस्कार. दरवाजा उघडता का? लगेच करतो. हा या. या हा तुमचा राजमाल. तुम्ही दोघांनी आता इथंच राहायचं. चांगलंय. इथं राहायचं का आम्ही? पैसे आहेत नाही. मग इथंच राहायचं. जोपर्यंत चांगलं काम मिळत नाही, पैसे येते नाही, तोपर्यंत राहा ना इथंच. पैसे एकदा आले ना एखाद्या चांगल्या ठिकाणी बघ फ्लॅट. मग थोड्या वेळाने मी तुला गॅसची टाकी आणून देतो. त्याचे पैसे मला द्यायचे बरं का.
देतो. हा घे झाडू, झाडू मारून घ्या. म्हणजे काम मिळालं नाही का? बोला ना, काम मिळालंय ना तुम्हाला? नाही. मी खोटं बोलले माझ्याशी? इकडे काम मिळाले असं सांगून फसवून मला इथं आणून ठेवलं. तुम्ही नक्कीच कांड केले गावात काहीतरी. का खून केलाय कोणाचा? अहो मग काय केलंय? 5 लाखाचं कर्ज मटका खेळताना. 5 लाखाचं कर्ज? लाज कशी वाटली नाही? उभ्या जन्माचं वाटोळ करून ठेवले माझ्या. हा असला नवरा नशिबी पडलाय. काय पाप केलं होतं कोणाला माहिती. 5 लाखाचं कर्ज करून ठेवलं. कसं फेडणार आहे? लग्न झाल्यापासून एक दिवस सुखाचा नाही गेला. या माणसाचं रोज काही ना काही असतंच. निघल काहीतरी मार्ग, फेडू ना हळूहळू मिळून. कसं फेडणार आहे? सांगा ना, कसं फेडणार आहे? आहे का तुमच्याकडे कामधंदा? कसं तरी लाज कशी वाटली नाही हो? 5 लाखाचं कर्ज होईपर्यंत मटका खेळताना. माणसाला आशा असते. कसली आशा? यापेक्षा 2 वर्ष काम करून 50,000 जरी कमवले असते ना, तरी माझ्या जीवाला बरं वाटलं असतं. तुझ्यासाठीच करीत होतो ना सगळं. चुकून झाडू फेकून मारला ना, म्हणू नका बायको मारते म्हणून. नवऱ्याला मारायच्या गोष्टी करतेस, लाज नाही वाटत का? नवऱ्याने लाज विकली ना, म्हणून तर असं बोलावं लागतंय. नवरा नीट राहिला ना, बायका पण नीटच राहतात. मला राहायचंच नाही इथं. मी चालले घरी. नको ना जाऊ. गावाला गेल्यावर लोक मला मारून टाकतील ग. तुम्हाला मारतील ना? मला नाही ना मारणार. मला इथं थांबायचंच नाही. चालले मी. ऐक ना, नको ना जाऊ. लय वाईट वेळ आली ग माझ्यावर. काय करणार मी इथे एकटा थांबून? हा विचार आधी केला असता तर आज ही वेळ आली नसती. मारून टाका ना मला एकदाच, म्हणजे सुटल मी. जाऊ द्या. नको जाऊ, पाया पडतो तुझ्या. थोडे दिवस थांब. आता चांगला काम धंदा बघत पैसे कमवेल. थोडं थोडं कर्ज फेडू ना मिळून. देव कसली परीक्षा बघतोय मला कळलं झालं. भरल्या घरात उठून इथं आणून टाकलंय आम्हाला.
ए माझी बाय, असं रडू नको ना. हात लावायचा नाही मला. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला, कायमचा. माहित होती ना आपली परिस्थिती काय आहे ते. कशाला मटका खेळायचा, त्यापेक्षा कुठेतरी जाऊन जीव द्यायचा ना. चूक झाली माझी. अहो अहो काय माणूस आहे हा, सतत जीवाला घोर. बंदे दादा, एक फोन लावून देता का? हो लावून देतो ना. नंबर सांगा ना. 96 65 37 37 39. लागत नाही हो. नाही लागत? नाही लागत. दुसरा नंबर आहे का? नाही ना. बरं. या स्नेहा,
काय झालं स्नेहा? कुठं गेली होती? ओढू नको ना. चल वर, गार वाजत येत. पाणी पे. काम शोधायला गेलो होतो, कुठंच काम नाही भेटलं. एका ठिकाणी सिमेंटच्या गोण्या भरायच्या होत्या गाडीत. 200 रुपये देतो म्हणले. मग तेच काम केलं. कालपासून काय खाल्लं नव्हतं आणि तो वडापाव आणला 2 तुझ्यासाठी. भूक लागली असेल ना. परमनंट काम नाही भेटलं का कुठंच? भेट रव्याच्या इकडं लय ओळखी आहेत. तू कुठं ना कुठं काम बघा. सुरुवातीला होईल थोडा त्रास, पण तुला काही कमी पुढं नाही देणार. काय झालं? खा ना वडापाव. खा की. परत मला असं सोडून कुठंच नाही जायचं. दूध. अहो अहो अहो, उठा ना, दूध घेऊन या. तू जा, माझी झोप नाही झाली. मी नाही जाणार. खाली कुत्रे असतात. मला लई भीती वाटते कुत्र्यांची. उठा म्हणते ना. हे बघा, जर का आता उठलं नाही ना, तुमच्या अंगावर पाणीच होतं नाही. उठा की. तुझ्या आईला सगळं ओलं झालं ना. मग मी तुम्हाला किती आवाज दिले, तुम्ही उठलेच नाही. नाही. काय झालं? काय झालं म्हणजे? काल माझ्या थोबाडीत मारली ना. नवऱ्याला कोणी मारतं का?
एवढा बुद्धू आहे माझा नवरा, त्याला हे पण नाही कळालं काल त्याच्या बायकोने त्याला का मारलं ते. प्रेमापोटी मारलं. काल माझ्या मनात किती वाईट साईट विचार येत होते. कर्जबाजारी माणूस कुठे जाऊन जीव दिला. जीव द्यायला मोकळा नाही मी, आणि मेलं तरी मी तुमच्या मागं आले असते. एवढं प्रेम करते माझ्यावर. लग्न झाल्यापासून तुला साधी एक 500 रुपयाची साडी सुद्धा घेऊन नाही शकतो. उलट मी तुला फक्त त्रास दिला. घरातून बाहेर घेऊन आलो, गाव सोडावं लागलं, आणि गाव सोडून अशा खापदाडात घेऊन आलोय. दुसरी एखादी असती ना तर कधीच सोडून गेली असती. सोडून देणं सोपं असतं, पण नवऱ्यासोबत उभं राहणं सगळ्यात जास्त कठीण. आणि ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याच्या वाईट काळात सोबत राहणं हे जोडीदाराचं काम आहे ना. बायको, वचन देतो तुला, आयुष्यात परत कधीच मटका नाही खेळणार. वचन लक्षात राहू दे. वचन मोडलं तर तुमची बायको मरेल. चहा करायचा आहे ना? कर ना. दूध काळाच कर, चांगला असतो तब्येतीला, आणि पैसे बी कमी आहेत ना आपल्याकडे, वतीने एखादी भाजी आणायला. चालतंय. अरे रव्या, शाळेला योग्य तो तर कपड्यांसहित आंघोळ केली. आय 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 आय, तुमचा तर रोमॅन्स सुरू होता. गपे गचपन तोंडे. कामाचं बोल, काय झालं ते? वहिनी हे घ्या, दूध आणले, चांगला छानसा चहा बनवा बरं. योग्या, अरे कामाचं नाही झालं राव. किमान ग्रॅज्युएशन तरी लागतंय, आणि त्यातल्या त्यात तुझी 12वी पण नाही झाली. कंटच काम नाही भेटणार का? नाही, काम मिळेल पण थोडा वेळ लागेल. तू किमान शिकला तरी असताना तरी तुला काम मिळालं असतं. बरं ते जाऊ दे, वहिनीचं शिक्षण किती झालं? किती झाली का? BA सेकंड इयर, शेवटच्या वर्षाला लग्न झालं. अरे वा वा, वहिनी लगेच काम मिळेल. माझ्या ओळखीचा आहे ना एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला लगेच फोन करतो. अरे त्याने आपल्यासारख्यांना आहे ना लय जॉब दिले. थांबा. हॅलो सावंत साहेब, अहो गरीबाची ओळख आहे का नाही? अहो तुमच्या कृपेने व्यवस्थित चालू आहे. बरं ऐका ना, आपला एक भाऊ आहे, त्याच्या बायकोला काम बघायचं होतं. काय सांगता? अहो लगेच पाठवतो ना. हा चालतंय. हा हा भावा, अरे काम झालं, वहिनीला काम मिळालं. 15,000 रुपये पगार महिन्याला, एकच नंबर. ती नाही करणार जॉब. अरे पण भावा, एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी आहे. सांगितलं ना एकदा. अरे पण भावा, तुला सांगितलं ना मला काम बघ, तेवढंच कर ना. आणि माझी बायको आहे, मी ठरवणार ती काम करणार का नाही. मग मी तुमची बायको म्हणून विचारते, मी का नाही करणार जॉब? मी नवरा म्हणून सांगतोय, नाही करायचा तू जॉब. आपट आपट, गावाहून 2च बुळकुळी आणल्यात, ती पण टाक फोडून. मग राव्या, काय बसायची बिसायची सोय आहे का नाही? अरे मित्र पुण्यात आलाय. हा तुझं बरं आहे राव. गोड बोलून पहिलं घोडे लावायचे, आणि आता म्हणतो सोय आहे का नाही. चल. तुम्ही दारू प्याच, मग सांगते. चल चल. ए दार लावून घ्या आतून.
काय ग स्वयंपाक नाही केला काय काय विचारतोय मी स्वयंपाक नाही केला का काय नुसता भात केला काय दिसतंय ना, मग कशाला विचारताय? काय संग खायचा तो चटणी आहे तिथं, घ्या. माणूस दिवसभर दमून खमून येते आणि घरी येऊन असा भात खायचा का नुसता मग काय करू मी? घरात होतं का काही? कशाची भाजी बनवायची? चपात्याचं पीठ पण संपले. बरं आण काय असं ते वाढवले जा. यायच्या गावात घातलं बाई. उठ. तू जेवली का ए गोपडा तुला काय ऐकायला कमी झालंय का ग जरा 4 वेळा विचारते माणूस जेवली का तशी गोपडासारखी ग बसती मला भूक नाही, जेव्हा तुम्ही. तुला ना निबार रट्टा दिला बाय म्हणजे स्वतःसारखी सरळ बशी रट्टा द्यायचंय का? द्या द्या रट्टा, द्या द्या ना, मी पण बघते ना. हर तिकडे काय मांजरासारखी अंगावी येते ग नवऱ्यासंग कसं वागायचं कळत नाही का जरा नीट वागावा. मग नवऱ्याने बी नीट राहावं ना. काल रात्री मुतार ढोसून आले. नव्या शहरात बायको एकटी खोलीवर आहे, होती का काळजी? काल रात्री जेवली का नाही विचारलं? बाहेर हादळून आले होते ना. आता परत दारू प्याच, मग सांगते. बायको घरात कटकट करीत असल्यावर काय करायचं नवऱ्याने हा झाली म्हणे व्यक्ती हो का? आता पुढच्या वेळी मी पण बसते तुमच्यासोबत. हा, कारण त्रास काय तुम्हाला एकट्याला नाही होत, मला पण होतोच. बस हं? काय झालं विचारणार नाही का? काय झालं असणार? कोणी दारात उभं केलं नसेल.
अजिबात माझ्या अंगाला हात लावायचा नाही. मला वाटतंय मला लवकर काम नाही मिळणार. लय फिरलो आज. 10-15 कंपन्यांच्या गेटवर पण गेलो होतो, तरी काही काम नाही भेटलं. मला वाटते आता मला हमालीच करावं लागेल. पोट तर भरलं पाहिजे ना. रव्याने गॅसची टाकी भरून दिली, त्याचं 1000 रुपये द्यायचं. फ्लॅटचं डिपॉझिट वेगळंच. कसं करू? तुम्ही हमालीचं काम करणार? काय करू? दुसरा काही पर्यायच नाही वाटला. अहो पण मी काम केलं तर काय होईल? घरात 15,000 रुपये येतील. 5,000 घर खर्चाला जातील. 10,000 वाचतील. मग तुम्हाला बी जॉब लागेल. आपण दोघं मिळून 3 वर्षाच्या आत सगळे पैसे फेडून टाकू आणि जाऊ गावाला. तो काम नाही करायचा. अहो पण मी काम केलं तर काय अडचण आहे? सांगा ना. तुम्हाला कमीपणा वाटतो का बायकोच्या जीवावर बसून खायला? शहरातली लोक चांगली नाहीत. एखादी बाई बघितली ना, तिच्या काही अख्खाचा नजरानं बघतात. तर पावलावर बाईला बोल पडायला बसलेत लोक. इथून खाली सोसायटीतून उतरले ना, तर या इथं कोपऱ्यात 4 चौघट टवाळक्या करत दिसतील तुला. टुकार पोरं, रिक्षा, बस, कंपन्या, सगळीकडे लोक गिधाडासारखी लचकं तोडायलाच बसल्यात. तुला काय झालं तर मी कसं सहन करणार आहे? सगळं उद्ध्वस्त आहे. त्याच्यामुळे भीती वाटते. अहो रोज लाखो बायका कामाला जातात. त्या बायका या भोरट्यांना घाबरून घरातच बसल्या असत्या तर पुढे गेल्या असत्या का? आणि स्वतःचं घर तरी सावरलं असतं का त्यांनी? जातो उद्यापासून कामावर. खरंच? थँक्यू. एवढंच? मग अजून काय पाहिजे? जेवण. पोट नाही भरलं माझं. अजिबात नाही. स्नेहा, ए स्नेहा, अगं उठ लवकर. 7 वाजत आली. कंपनीत जायचं ना तुला. उठ बरं लवकर, नाहीतर पाणी होतील बरं का येऊन. उठले ना. आवरून घे लवकर. पहिल्या दिवशी कंपनीत उशीर व्हायला नको. तुम्ही स्वयंपाक बनवला? मग बायको काम जायची म्हणल्यावर नवऱ्याला स्वयंपाक करायला नको का?
नाही नशिबा नाही, मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. हा का? आता आवरून घे लवकर, माझ्यातला रोमॅन्स जागा झाला, एक तास येतच जाईल तुझा. नको बाबा. 10 मिनिटात आंघोळ झाली पाहिजे. 7 मिनिटात होणार. आओ ऐका ना, घाईघाईत कपडे बाहेरच राहिले, द्या ना तेवढे प्लीज. आईला तू झाली माझ्या जीवाला नवरा आणि मी झालोय तुझी बायको. देतो. लग्नानंतर का परत ड्रेस नाही घातला का तो? लग्न आधीचे आहेत ते. द्या लवकर. लवकर ये. ड्रेसमध्ये भारी दिसती का? जसं काही कधी बघितलंच नाही. लग्न जमल्यानंतर कॉलेज भोवती कोण चक्र मारायचं? ते तुला माहिती होतंय? पोरींना सगळं माहीत असतंय. बर, छान चपाती खाऊन घे. इतका भारी नवरा असल्यावर एका बाईला अजून काय पाहिजे? आवरा लवकर, 7:30 वाजले, कामावर जायला उशीर होईल. आणि हा, डब्यावर भेंडीची भाजी आणि 2 चपात्या दिल्यात. बस होती ना 2 चपात्या? बस. रव्यातून काल 500 घेतलं होतं भाजी ते आणायला. 100 राहू दे, बसने यायला जायला होते. खा, घाई घाई खा. झालं. चला लवकर निघ, उशीर होईल. मी आवरून ठेवतो सगळं. अरे डबा राहिला. घे थँक्यू. आणि लवकर ये. हॅलो. हॅलो रव्या. अरे योग्य बोलतोय. हा बोल ना. हा कोणाचा नंबर आहे? अरे अजूनच नंबर आहे, स्नेहाकडे होता. कुठे आहे? अरे काय नाही, चाकणला आलोय जरा एका एजंट सोबत मीटिंग वर. बरं तुझं काय काम होतं? काय नाही, बसून बसून कंटाळा आलता रे, बोर झालं फार. का म्हणलं हाय का जवळ बघावं. अरे आता लय लांब आलोय मी, उद्या येताना घेऊन येतो तुला माझ्यासोबत. बरं. बिळात लपून बसलाय रे, नाही तुला शोधून काढला
नावाचा आप्पा नाही. माझे पैसे कधी लय उशीर केला ग. हो तुम्हाला सांगते, पहिल्याच दिवशी ओटी मिळाली मला. ओटी म्हणजे ओव्हर टाईम. त्याचे वेगळे पैसे भेटतील आपल्याला. मला रोज ओटी मिळाली ना, 15च्या जागी 21-22 हजार भेटतील. तसं सांगायचं ना मला, उगाच काळजी करत बसलो. अहो तुम्हाला कसं कळणार? मित्राच्या मोबाईलवरून केला होता फोन, पण तुमचा फोनच बंद. एका दिवसात मित्र झाला काय कंपनीत? हो त्यात काय, कामाच्या ठिकाणी एका दिवसात होते मैत्री. पण लई भारी कंपनी आणि लोक बी लई चांगले आहेत बघा. आवर, जेवण घेऊ. आज मी लई खुश आहे बघा. आज पहिल्यांदा वाटतंय आपण आयुष्यात काहीतरी करतोय म्हणून. अहो आणि ती कंपनी किती मोठी आहे. या टोकावरून त्या टोकावर जायला 10 मिनिटं लागतात. मोठ्या मोठ्या गाड्यांची वायरी असतात ना, त्या तिथं बनवल्या जातात. भाजी कशी झाली? अहो तुम्हाला सांगते, कंपनीतून आज जाताना तिथलं सिक्युरिटी आम्हाला गुड मॉर्निंग मॅडम म्हणतो. असलं भारी वाटतं ना. नाही तर आपल्या गावाकडं आपल्याला कोण म्हणणार आहे गुड मॉर्निंग. आता आपण गावाला जायचं नाही, आपण इथंच राहायचं आणि शहरातच घर घ्यायचं. आणि हा अहो बॉस तर लईच भारी आहे. मॅडम म्हणतो मला, दिल्लीचा आहे म्हणे. आणि असा देखणं आहे हो. काय खात असतील हो हे लोक. बापरे, 7:30. अहो उठा ना, 7 वाजून गेले. उठा की. तुम्ही आज उठले का नाही लवकर? आणि माझ्यासाठी स्वयंपाक बी नाही केला. आता मी कसं करणार? ते तुझ्या बापाचा नोकर नाही, तो स्वयंपाक करून द्यायला. असं का बोलताय? जे बरोबर आहे ना तेच बोलतोय. तुला तुझं स्वयंपाक करून जाता येत नाही का कामावर? काय झालंय तुम्हाला? काल रात्रीपासून शांत शांत आहात तुम्ही आणि असं चिडताय आता. तुम्हाला माझं कामावर जाणं पटत नाहीये का? तसं असेल तर सांगा. बोला की, विचारते मी काहीतरी. काय नाही झालं. मग तुम्ही उठले का नाही आणि स्वयंपाक का नाही केला माझ्यासाठी? का? तुझा आहे ना तो मित्र, तो बॉस, ते नाही आणायचे का तुझ्यासाठी डबा? त्यांच्याकडे माग ना. 2 चपात्या एक्स्ट्रा नाही आणायचे का तुझ्यासाठी? कालच्या धरून त्यांचंच कौतुक चाललंय. आत्ता कळलं काय झाले ते. मनात जळमट भरली आहेत, ती साफ नाही व्हायची. इतका कसा घाण वागू शकतो हा माणूस. तू घाण वागत इथे? काय घाण वागले सांगा ना, काय घाण वागले? कालपासून बघत आहे कामावून आल्यापासून त्या परपुरुषांचं माझ्यासमोर कौतुक करीती काय? हा बॉस आवडलाय का तुला तो? जरा तरी लाज वाटू द्या. आपण काय बोलतो याची. किती नीच असावं एखाद्या माणसानं. काल तुझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा स्वयंपाक केला होता.
कधी कोणासाठी बनवलं नाही मी, तुझ्यासाठी बनवलं. एकदा तरी कौतुक केलं का माझं? हा, त्या आई घाल्या बॉसचं कौतुक करीत बसली माझ्यासमोर. जा त्याच्याच डाब्यात खा. मुद्दामून करताय. तुमची बायको तुमच्यापेक्षा हुशार आहे, हे झेपत नाही तुम्हाला. जा पड, लई शहाणी माहिती निक. दिवसाची सुरुवात अशी केली, आता दिवस कसा जाणार कोणास ठाऊक. माझी बायको चहा सुद्धा पिऊन गेली नाही. इतका कसा नीच माणसासारखं वागलो. स्नेहा, जी माझ्यासाठी 24 तास कष्ट करते, आज मी उपाशी पाठवलं. किती नीच माणूस आहे मी. स्नेहा, सॉरी. मला राहवलंच नाही हो, कशातच मन लागत नव्हतं. हापडे टाकून आले मी. तुम्ही माझ्यासाठी एवढं करता आणि मी काल तुम्ही माझ्यासाठी एवढा छान स्वयंपाक बनवला आणि मी साधं तुमचं कौतुक पण नाही केलं. खरं तर मी तुझी माफी मागायला पाहिजे. कसलं तरी राहील डोक्यात ठेवून मी तुला कामावर उपाशी पाठवलं. उपाशी राहून कसं काम केलं असेल ग तू? बाहेर एखाद येऊन खायापुरतं सुद्धा पैसे नव्हते तुझ्याकडे. माझ्यासाठी 12-12 तास काम करते आणि मी चुकलं माझं. रडू नका. आणि मी एक दिवस नाही जेवले तर काय मरणार आहे का? मी किती मूर्ख आहे बघ ना. चुका होता तो तुमच्याकडनं, माझ्याकडनं.
पण आपलं प्रेम कधीच कमी नाही झालं पाहिजे. कधीच नाही होणार. आणि हा, एक चूक परत परत नाही करायची. प्रत्येक वेळेस नवीन चूक पाहिजे. काय झालं? वास कसला येतोय? भाकऱ्या करत होतो. करा पण